नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी स्वप्नील राठोड आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो MPSC वाला या आपल्या चॅनलवर। आज 26 जानेवारी 2025 भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणजे रिपब्लिक डे ऑफ इंडिया। या निमित्त सर्व भारतवासियांना कोटी कोटी शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाच्या। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया प्रजासत्ताक म्हणजेच रिपब्लिक या शब्दाचा अर्थ, या शब्दाचा उगम कुठून झाला, भारताला रिपब्लिक का म्हणण्यात येतं, आणि या छोट्या व्हिडिओमध्ये पिक्चरांच्या मार्फत म्हणजे चित्रांच्या मार्फत जाणून घेऊया 9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेची पहिली बैठक सुरू झाली, तर 26 जानेवारी 1950 ला आपल्या राज्यघटनेला अंमलात आणण्यात आलं। या दरम्यानचा सर्व प्रवास आपण अत्यंत काही छोट्या शब्दात, मोजक्या शब्दात परंतु चित्रांच्या स्वरूपात बघणार आहोत। तत्पूर्वी सगळ्या विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींना पुन्हा एकदा 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा। प्रजासत्ताक दिन चिराई हो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताच्या संविधान सभेचा जो प्रवास आहे तो फारच रोचक आहे। त्यामध्ये सर्वप्रथम हे जाणून घेऊया की रिपब्लिक या शब्दाचा अर्थ काय। सगळ्यांना माहित आहे की आपण रिपब्लिक किंवा प्रजासत्ताक म्हणतो, तर याचा अर्थ होतो राजा नसलेला प्रदेश किंवा राजा नसलेलं राज्य, म्हणजे देअर विल बी नो किंग ऑर देअर विल बी नो क्वीन। कारण राजा किंवा राणी हे वंश परंपरागत असतात, लोकांद्वारे निवडलेले नसतात। जसं की ब्रिटनमध्ये लोकशाही आहे, परंतु ब्रिटनमध्ये राज्याचा प्रमुख म्हणजे देशाचा प्रमुख राजा किंवा राणी असतो। सध्या स्थितीमध्ये राजा किंग चार्ल्स आहे, तर हे वंश परंपरेने चालत आलेलं पद आहे, यासाठी निवडणुका होत नाही। परंतु भारतामध्ये लोकशाही असली तरी भारताचे राष्ट्रप्रमुख म्हणजे राष्ट्रपती, सध्या द्रौपदी मुर्मू मॅडम, तर राष्ट्रपती हा वंश परंपरागत नसून तो लोकांद्वारे अप्रत्यक्षरित्या निवडलेला असतो। म्हणजे तुमच्यासारखे माझ्यासारखे सर्वसामान्य लोक आपण आमदारांना आणि खासदारांना निवडून देतो, आणि हेच आमदार आणि खासदार राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊन राष्ट्रपतींना निवडून देतात। म्हणजे आपण निवडलं इलेक्शनमध्ये आमदार आणि खासदारांना, आणि त्यांनी निवडलं इलेक्शनद्वारे राष्ट्रपतींना, म्हणजेच आपण राष्ट्रपतींना अप्रत्यक्षरित्या निवडले। तर रिपब्लिक या शब्दाचा जो इतिहास आहे तो थोडक्यात जाणून घ्या। रिपब्लिक हा शब्द ग्रीक शब्द पॉलिटिया याच्यामधून अनुवादातून आला। लॅटिन शब्द असल्यामुळे लॅटिन लेखकांनी या पॉलिटियाचे लॅटिनमध्ये रेस पब्लिक हा शब्द आपल्याला अनेक वेळा पाहायला भेटतो, रेस पब्लिक म्हणून भाषांतर केले, आणि सरतेशेवटी त्याला काही काळानंतर त्याला रेस पब्लिका किंवा रिपब्लिका या शब्दामध्ये त्याला भाषांतर करून त्याचा अर्थ काढण्यात आला की ज्यामध्ये कोणीही राजा नाही। वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी रिपब्लिकचा वेगवेगळा अर्थ दिलेला आहे, परंतु जगात सर्वात जास्त मान्यता प्राप्त तो म्हणजे हा अर्थ। आता विद्यार्थी मित्रांनो, काही चित्रांच्या माध्यमातून जाणून घेऊया 9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेने कार्य सुरू केले। संविधान सभेमध्ये असे कोण कोण ते महान व्यक्तिमत्व होते ज्यांना आपण आपले फाउंडिंग फादर्स म्हणतो, आणि त्यांच्या दूरदृष्टीने आज जगातली सर्वात सुंदर लिखित सर्वात मोठी ऐतिहासिक राज्यघटना तयार करण्यात आली। आणि याच राज्यघटनेला आज आपण सॅल्यूट करून 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त ही माहिती जाणून घेऊया। सर्वप्रथम 9 डिसेंबरची ती ऐतिहासिक तारीख 9 डिसेंबर 1946 ला भारत अजून स्वतंत्र व्हायचा होता, परंतु कॅबिनेट मिशन म्हणजे त्रिमंत्री योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती करण्यात आली। आणि 9 डिसेंबर 1946 ला आज आपल्या भारतातलं जे जुनं संविधान भवन आहे किंवा पार्लमेंटची जुनी बिल्डिंग आहे, त्या सेंट्रल हॉलमध्ये सर्व सदस्य एकत्रित आले आणि सेमी सर्क्युलर मेथडमध्ये ते बसले। संविधानाच्या या सेंट्रल हॉलला पूर्णपणे सजवण्यात आलं होतं, असं म्हणतात की रेड कार्पेट ग्रीन कार्पेट टाकण्यात आले होते, आणि सगळीकडे लाइटिंग वगैरे लावण्यात आली होती। तर या 9 डिसेंबर 1946 ला फ्रान्स या देशाचं अनुकरण करत डॉक्टर JB कृपलानी यांनी उपस्थित सदस्यांपैकी सच्चिदानंद सिन्हा यांना आमंत्रित केलं, कारण फ्रान्स या देशाच्या पद्धतीचं अनुकरण करताना उपस्थित सदस्यांपैकी सर्वात वयोवृद्ध जो व्यक्ती असतो त्याला मान सन्मान देऊन त्यांना 2 शब्द बोलण्याचा मोका देऊन आपला आशीर्वाद देऊन आपले काम सुरू करायचे होते। डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी वयाच्या 92व्या वर्षी इतर काही देशांचे जे आपल्याला मेसेज आले होते ते मेसेज वाचून दाखवले, आणि 2 शब्द बोलून संविधान सभेचं हंगामी अध्यक्षपद स्वीकारलं, आणि संविधान सभेला आशीर्वाद दिला की त्यांनी आपलं कार्य सुरू करावं 9 डिसेंबर 1946। त्यानंतर लगेच मग 9 डिसेंबर नंतर जी 11 डिसेंबरची तारीख होती, 11 डिसेंबर 1946 तो दिवस आला की संविधान सभेचे हंगामी अध्यक्षापासून आता परमनंट म्हणजे नेहमीचे अध्यक्ष
जोपर्यंत राज्यघटना पूर्ण तयार होऊन अंमलबजावणी होत नाही तोपर्यंतचे अध्यक्ष म्हणजे परमनंट चेअरमॅन ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना निवडण्यात आले. तुम्ही बघू शकता की संविधान सभेमध्ये जेवढेही महत्वाचे व्यक्ती त्यापैकी सर्वांना दिसणारे सरदार वल्लभभाई पटेल जे अनेक महत्वाच्या समितीचे अध्यक्ष पण होते ते सुद्धा तिथे सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित होते. 11 डिसेंबरची तारीख आली आणि भारताच्या पहिल्या कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, त्यानंतर त्यांच्या नाही का सिस्टर पण आहे तिथे विजयालक्ष्मी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार सर्वात महान त्यामध्ये व्यक्तिमत्व, त्यानंतर मौलाना अबुल कलाम आझाद, इकडे तुम्ही बघू शकता डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून करण्यात आले 11 डिसेंबर 1946. त्यानंतर जी महत्वाची समोरची तारीख ती म्हणजे 13 डिसेंबर 1946. 13 डिसेंबर 1946ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव संविधान सभेच्या सर्व सदस्यांसमोर प्रस्तुत केला. म्हणजे सर्व सदस्यांना हे एक प्रकारे त्यांनी सांगितलं की भारतीय राज्यघटना जी तयार होत आहे या राज्यघटनेद्वारे आपल्याला कोणते उद्दिष्ट गाठायचे आहे, ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन सुद्धा म्हणतो. तुम्ही बघू शकता पंडित जवाहरलाल नेहरू त्यांचा तो फेमस नेहरू कोट आणि यामध्ये सर्व सदस्य सेंट्रल हॉलमध्ये आज जुन्या पार्लमेंटच्या बिल्डिंगमध्ये बसलेले, ज्याला ल्युटियनचा एरिया सुद्धा म्हणतात. यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव जेव्हा मांडला तेव्हा तुम्ही बघू शकता इथे आपले नेहमीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि इतरही काही महत्वाच्या व्यक्ती होत्या आणि पंडित जवाहरलाल नेहरू उद्दिष्टांचा ठराव सर्वांना समजून सांगत होते की आपल्याला कोणकोणते उद्दिष्ट गाठायचे. अशा प्रकारे पहिल्या 9 डिसेंबर 1946, 11 डिसेंबर 1946 आणि 13 डिसेंबर 1946च्या या माध्यमातून आपल्या भारतीय राज्यघटनेचं कार्य, संविधान सभेचं कार्य सुरू झालं. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, मग आता आपल्या भारतीय राज्यघटनेचे जे फाउंडिंग फादर्स आहे, जेवढ्याही सर्व महान भारतीयांनी याच्यामध्ये मेहनत घेतली राज्यघटना तयार करायला, त्यासाठी सर्व सदस्यांना समित्यांमध्ये विभागण्यात आलं आणि सर्वात महत्वाची समिती म्हणजे आपण म्हणू शकतो की संविधान सभेचा आत्मा किंवा हार्ट अँड सोल ऑफ कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली ती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी, जिला मसुदा समिती म्हणतात. तर ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्व भारतीयांचं एकमत होऊन एकच नाव समोर आलं होतं की राज्यघटनेचा मसुदा म्हणजे जो राज्यघटनेचा आत्मा आहे, राज्यघटना एक शरीर आहे तर त्या शरीरामध्ये आत्मा, कारण आत्म्याशिवाय शरीराला काही अर्थ नाही, तर ते आत्मा तयार करण्याची जबाबदारी कोणावर देण्यात आली होती, तर भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जबाबदारी देण्यात आली होती. जगातल्या 60 ते 65 देशांच्या जगातील 60-65 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करणारे एकमेव व्यक्तिमत्व आणि त्यांच्यासोबत मसुदा समितीचे इतर पण सदस्य उपस्थित होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे महान कार्य आपल्या खांद्यावर घेतलं आणि यशस्वीरित्या पेलून दाखवलं. 9 डिसेंबर 1946 पासून तर 26 जानेवारी 1950 पर्यंत 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कार्यकाळ भारतीय राज्यघटना तयार करायला लागला. त्यापैकी मसुदा समितीने मसुद्यावर विचार करण्यासाठी 114 दिवसाचा कार्यकाळ घेतला. यावेळेस तुम्ही बघू शकता की यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, के.एम. मुन्शी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि इतरही महान व्यक्ती होते. या सर्वांनी कोणत्या ना कोणत्या समितीचं अध्यक्षपद घेतलं. जसे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नाही का केंद्र व राज्य यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी ही समिती, सरदार वल्लभभाई पटेल यांनी प्रांतांना म्हणजे राज्यांना कोणकोणते अधिकार द्यावे, मूलभूत हक्क समिती याचे सुद्धा अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेलच होते. अशा प्रकारे प्रत्येक महान व्यक्तीने ती जबाबदारी पेलून यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवली. त्यानंतर सर्वात महत्वाची बाब म्हणजे 15 विमेन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली. या त्या 15 महान स्त्रिया, भारतीय ज्यांना म्हणतो आपण भारतीय स्त्रिया, त्यांनी संविधान सभेमध्ये सुद्धा कार्य केलं. तर संविधान सभेमध्ये केवळ पुरुषांचीच नाही तर महिलांचा सुद्धा सहभाग होता आणि या त्या महान 15 महिला ज्या भारतातल्या विविध प्रांतातून निवडण्यात आल्या होत्या, ज्यापैकी काही चेहरे तुम्हाला स्पष्टपणे ओळखू येतात, जसे की सरोजिनी नायडू, ज्यांना आपण नाईटिंगेल ऑफ इंडिया सुद्धा म्हणतो, सरोजिनी नायडू. तर या 15 स्त्रिया होत्या आणि या 15 स्त्रियांनी सुद्धा फार जास्त मेहनत घेतली कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीमध्ये. यापैकीच एक चेहरा आहे हंसाबेन मेहता यांचा, ज्यांनी 14 ऑगस्टच्या रात्री 12 वाजल्यानंतर जेव्हा 15 ऑगस्ट 1947चा दिवस सुरू झाला त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हाती तो तिरंगा म्हणजे भारतीय राष्ट्रध्वज दिला होता, जो राष्ट्रध्वज पंडित जवाहरलाल नेहरू यांनी होस्टिंग म्हणजे ध्वजारोहण केला होता. यामध्ये तुम्ही बघू शकता की 26, आता सगळ्यांना माहिती आहे आपल्या भारतीयांना की 26 जानेवारी हीच तारीख भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त का निवडण्यात आली. त्यामागे फार चांगला इतिहास म्हणजे तुम्ही बघू शकता पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रसिद्ध 1929 लाहोर अधिवेशन
जे आज पाकिस्तानमध्ये आहे, तिथे रावी नदीच्या किनारी हे काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं. या अधिवेशनाचं अध्यक्षपद पंडित जवाहरलाल नेहरू यांना देण्यात आलं होतं. पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसचे इतरही सदस्य तिथे जमावडा होते आणि भरपूर मोठ्या प्रमाणात हे अधिवेशन पार पाडलं. इथे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक ऐतिहासिक घोषणा केली की ब्रिटिशांकडून आता वसाहतीचे नाही किंवा शॉर्ट टर्म काही काळापुरती नाही, तर नेहमीचे स्वातंत्र्य मागायचे, ज्याला त्यांनी म्हटलं कम्प्लीट इंडिपेंडन्स, म्हणजे पूर्ण स्वराज, पूर्ण स्वराज. आणि त्यात त्यांनी ही पण घोषणा केली की डिसेंबर महिन्यात काँग्रेसचे अधिवेशन भरायचे. त्यामुळे नवीन वर्षामध्ये म्हणजे जानेवारी 1930 मध्ये 26 जानेवारी ही तारीख डिसाईड करण्यात आली की या तारखेपासून दरवर्षी भारतीयांनी 26 जानेवारीला पूर्ण स्वराज दिन साजरा करायचा. 26 जानेवारी 1930ला पूर्ण स्वराज दिन साजरा करण्यात आला आणि योगायोगाने बघा 20 वर्षानंतर 26 जानेवारी 1950ला भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणजे राज्यघटना अंमलात आली. तर 26 जानेवारी ही तारीख निवडण्यामागे जे प्रसिद्ध लाहोर अधिवेशन आणि लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू, तिथेच पूर्ण स्वराज्याचा ठराव हा संमत करण्यात आला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जो नेहरू ब्लॉग आहे यांच्या क्रेडिटने www.thenehru.org यांच्याद्वारे हा जो त्यांचा फोटो आणि पंडित नेहरू अनफर्ल्स द नॅशनल फ्लॅग ॲट द लाहोर काँग्रेस, इथे जो शब्द वापरलेला विद्यार्थी मित्रांनो अनफर्ल्स, आणि 26 जानेवारीला जो झेंडा फडकवण्यात येतो त्याला अनफर्ल म्हणतात. अनफर्ल म्हणजे जो आपला भारताचा तिरंगा आहे, राष्ट्रध्वज, तो ऑलरेडी आपल्या खांबाच्या वर टॉपला फक्त एका गुंडाळलेला असतो, गुंडाळलेला. आपल्या भारताच्या राष्ट्रपती सध्यामध्ये द्रौपदी मुर्मू मॅडम कर्तव्य पथला 26 जानेवारीला त्या वरच्या नका गुंडाळलेल्या झेंड्याला फक्त एक झटका देऊन त्याची गाठ ओपन करतील आणि झेंडा फडकवणार, त्याला अनफर्लिंग म्हणतात 26 जानेवारीला. या उलट 15 ऑगस्टला झेंडा फडकवण्याचं कर्तव्य भारताचे पंतप्रधान असतात, म्हणजे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जातील आणि कर्तव्य पथावर लाल किल्ल्यावर 15 ऑगस्टला जो झेंडा आहे तो खांबाच्या तळाशी असतो, त्याला आपल्या हाताने हळूहळू त्या झेंड्याला म्हणजे तिरंग्याला, राष्ट्रध्वजाला वर नेतील आणि जेव्हा तो तिरंगा किंवा राष्ट्रध्वज एकदम टॉपला जातो खांबाच्या एकदम वरच्या साईडला, तेव्हा त्याला पुन्हा झटका देऊन नका ते त्याला होइस्टिंग करतात, त्याला ध्वजारोहण म्हणतात. हे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. 15 ऑगस्टला पंतप्रधान हे ध्वजारोहण करतात म्हणजे फ्लॅग होइस्टिंग करतात आणि 26 जानेवारीला भारताच्या राष्ट्रपती हे फ्लॅगला अनफर्ल करतात म्हणजे झेंडा फडकवतात. यानंतर ती प्रसिद्ध तारीख आली की 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढी मेहनत करून शेवटी 26 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो राज्यघटनेचा पूर्णच्या पूर्ण मसुदा सहित राज्यघटना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केली. यामध्ये जेवढेही निर्णय घेण्यात आले ते वारंवार सर्व समित्यांच्या आणि सर्व सदस्यांच्या एकमताने घेण्यात आले. ही उल्लेखनीय बाब आहे विद्यार्थी मित्रांनो की भारतीय राज्यघटनेमध्ये जेवढेही सदस्य होते त्या सर्व सदस्यांच्या एकमताने म्हणजे सर्वांनी हो म्हटलं तरच ती गोष्ट राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आणि जर समजा ती नाही म्हणण्यात आली तर त्या गोष्टीवर विचार विमर्श व्हायचा. ही सर्व जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर होती, ज्यांनी मसुदा आपल्या पूर्ण कार्यकाळात 3 वेळा मसुदा तयार केला. कारण एक वेळा मसुदा तयार केल्यानंतर तो मसुदा संविधान सभेच्या सर्व सदस्यांसमोर मांडण्यात यायचा, त्याची कॉपी प्रत्येक सदस्यांजवळ असायची आणि जेव्हा काही कोणत्याही सदस्यांना त्याबाबत शंका कुशंका उपस्थित व्हायच्या तर त्या संविधान सभेमध्ये त्याच्यावर चर्चा व्हायची, ज्याला आपण डिबेट्स म्हणतो. आणि आजही संविधानाच्या वेबसाईटवर www.constitutionofindia.in/english यावर ते सगळे डिबेट्स अवेलेबल आहे. विशेष करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजे द आर्किटेक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक गोष्टीला संविधान सभेमध्ये किती सहजरित्या समजून दिलं, त्याचे प्रोज काय, त्याचे कॉन्स काय, प्रत्येक गोष्टीचा कॉज आणि इफेक्ट या सगळ्या गोष्टी सहजरित्या समजून दिलं आणि त्यामुळे सर्व लोकांनी एकमताने ही राज्यघटना स्वीकृत करण्यासाठी मदत केली. हा तो प्रसिद्ध दिवस 26 नोव्हेंबर 1949 आपण राज्यघटना स्वीकृत केली आणि त्यामुळे आपण त्याला राज्यघटना स्वीकृत करण्याचा दिन आणि 2015 पासून ऑफिशियली म्हणजे अधिकृतरित्या आपण 26 नोव्हेंबरला संविधान दिन म्हणून साजरा करतो 2015 पासून. तुम्ही इथे बघू शकता की संविधान प्राप्त झाल्यानंतर म्हणजे राज्यघटना प्राप्त झाल्यानंतर त्याच्या प्रत्येक पेजला नक्षीकाम करण्याचं, सजवण्याचं काम अनेक म्हणजे महारथी आणि कलावंतांनी केलं. जसं की संविधानाचं प्रत्येक पेज, प्रत्येक पान कोरीव नक्षीकाम करण्याचं काम नंदलाल बोस शांतिनिकेतनच्या कलाकारांनी केलं, नंदलाल बोस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी. आणि भारतीय राज्यघटना या 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाच्या याच्यात जेव्हा जेव्हा कोणताही मसुदा फायनल व्हायचा
म्हणजे तो अंतिम स्वरूपात स्वीकारण्यात यायचा तेव्हा त्याला लिहून काढण्यात यायचं ते म्हणजे प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्याकडून ना का इटॅलिक हँडरायटिंगमध्ये इंग्रजी भाषेमध्ये ती आवृत्ती लिहून काढली, मूळ आवृत्ती. आणि हिंदीमधली मूळ आवृत्ती राज्यघटनेची वसंत कृष्ण वैद्य यांनी लिहून काढली. या दोन्ही मूळ आवृत्ती आज सर्वसामान्य पब्लिकला पाहता येत नाही, कारण संविधान भवन म्हणजेच आपल्या भारताची जुनी संसद यामध्ये एका हेलियम बॉक्समध्ये अत्यंत सुरक्षितपणे या दोन्हीच्या दोन्ही आवृत्त्या ठेवण्यात आलेल्या आहे. ओरिजिनल इंग्रजी आवृत्ती प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी लिहिलेली आणि ओरिजिनल हिंदी आवृत्ती जी वसंत कृष्ण वैद्य यांनी लिहून काढली. त्याच ओरिजिनल आवृत्तीचं प्रत्येक पेज बघताना संविधान सभेचे अध्यक्ष या नात्याने राजेंद्र प्रसाद बघत आहे आणि बाकी ऑफिसर लोक त्यांना इथे मदत करत आहे, हे आपण चित्रामध्ये बघू शकतो. याशिवाय 26 नोव्हेंबरला आपण राज्यघटना स्वीकृत केल्यानंतर तो दिवस आला ज्या दिवशी सर्व सदस्यांनी एकमताने जबाबदारी घेऊन शेवटी त्यावर स्वाक्षरी केली. स्वाक्षरी ही कोणत्याही गोष्टीचा सर्वात शेवट असतो, म्हणजे त्यानंतर ती गोष्ट फायनल होत असते. 24 जानेवारी 1950 24 जानेवारी 1950 या दिवशी संविधान सभेवर प्रत्येक सदस्यांनी स्वाक्षरी करणं चालू केलं. आपण बघू शकतो यामध्ये काही मोजक्याच लोकांचं स्वाक्षरी करताना दिसत आहे. आणि जर आपण स्वाक्षऱ्यांना बघितलं तर सर्वात शेवटी म्हणजे क्रमानुसार, म्हणजे व्यक्तींच्या क्रमानुसार सर्वात शेवटी स्वाक्षरी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केली, पण त्यांची स्वाक्षरी नंबर 1 म्हणजे पहिल्या क्रमांकावर होती. परंतु ज्या प्रकारे लोक जात होते आणि स्वाक्षरी करत होते तर अध्यक्ष या नात्याने राजेंद्र प्रसाद यांनी सर्वांना पहिले तो स्वाक्षरी करण्याची संधी दिली आणि सर्वात शेवटी त्यांनी स्वाक्षरी केली, पण नंबर 1 पहिल्या क्रमांकावर स्वाक्षरी केली. आणि सर्वात शेवटची जी स्वाक्षरी होती 284 सदस्यामध्ये, तर सर्वात शेवटची स्वाक्षरी फिरोज गांधी यांची होती. विद्यार्थी मित्रांनो, यासोबत तुम्ही बघू शकता की पंडित जवाहरलाल नेहरू हे सुद्धा संविधान सभेच्या पहिल्या पेजवर स्वाक्षरी करताना इथे दिसत आहे त्यामध्ये, आणि आपले व्ह्यू सुद्धा त्यामध्ये पुटअप करत आहे, कारण ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडण्याची जबाबदारी त्यांची होती. एवढंच नाही तर 24 जानेवारीला आपल्या भारतामध्ये 3 घटना घडल्या ज्यांना आपण RRR म्हणतो, ट्रिपल आर. हा ट्रिपल आर राजामौली यांचा RRR नाही, तर पहिला आर म्हणजे भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी शपथ घेतली भारताचे राष्ट्रपती म्हणून, भारताचे पहिले राष्ट्रपती. तर हा पहिला आर, भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद किंवा राजेंद्र बाबू म्हणून यांनी शपथ घेतली आणि संविधान सभेचं अध्यक्षपद त्यांनी सोडलं, कारण आता आपले संविधान तयार होऊन अंमलबजावणी होणार होती आणि ते राष्ट्रपती म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर दुसरा आर म्हणजे आपल्या भारताचं राष्ट्रगीत, राष्ट्रगीत. आता अनेक विद्यार्थी म्हणत असतील की सर राष्ट्रगीत म्हटल्यावर वंदे मातरमकडे का हात दाखवत आहे, तर विद्यार्थी मित्रांनो हेच आहे. लहानपणापासून तुम्ही याला जनगणमन याला राष्ट्रगीत आणि वंदे मातरमला राष्ट्रगान असं म्हणत होते, परंतु हे चुकीचं आहे. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ संपल्यानंतर भारताच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या होम मिनिस्ट्री म्हणजे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या वेबसाईटवर जाऊन चेक करा. गव्हर्नमेंटची स्वतः माहिती त्यानुसार भारताचं राष्ट्रगीत वंदे मातरम म्हणजे दुसरा आर, आणि भारताचं राष्ट्रगान जनगणमन हे स्वीकृत करण्यात आलं. राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान या दोघांचा मेन डिफरन्स काय? राष्ट्रगीत याला म्हणण्यासाठी कोणताही वेळ मर्यादा नाही किंवा कोणतीही चाल स्पेसिफिक नाही. वंदे मातरम जे आपल्या भारताचं राष्ट्रगीत आहे, राष्ट्रगीत ते कोणत्याही चालीमध्ये आणि कितीही वेळात म्हणता येतं. परंतु आपल्या भारताचं राष्ट्रगान जनगणमन हे रवींद्रनाथ टागोर यांनी 5 कडव्याचं लिहिलं होतं. त्या 5 कडव्यापैकी पहिलंच कडवं आपण घेतलं ज्याला 52 सेकंदामध्येच ज्याला म्हणावं लागतं. अमिताभ बच्चन यांनी एका इव्हेंटला त्याला जनगणमन म्हणताना वेगळ्या चालीमध्ये थोडं त्याला 1 मिनिटापेक्षा वर होऊन गेले, त्यावर त्यांची खूप निंदा करण्यात आली होती आणि त्यांनी मग त्याची जगजाहीर माफी सुद्धा मागितली होती. पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंद मठ या कादंबरीतून घेण्यात आलेलं वंदे मातरम म्हणजे आई मी तुला प्रणाम करतो, हे वंदे मातरम हे कोणत्याही चालीमध्ये आणि कितीही वेळात म्हणता येतं, यावर कोणत्याच प्रकारचा बॅन नाही. आणि तुम्ही बघू शकता की AR रहमान यांनी आजपासून 15-20 वर्षापूर्वी वंदे मातरमचा एक फार चांगला सॉन्ग बनवलं होतं आपल्या राष्ट्रगीतावर. परंतु राष्ट्रगानाचा अपमान करता येत नाही. तो एकाच चालीमध्ये जे आपण लहानपणापासून म्हणत आलेलो आहोत, जनगण मन अधिनायक जय हे, त्याच चालीत म्हणावं लागतं आणि 52 सेकंदमध्येच त्याला संपूर्ण करावं लागतं. तर पहिला 24 जानेवारी 1950ला पहिला आर म्हणजे भारताचे राष्ट्रपती आर, त्यानंतर दुसरं आर म्हणजे भारताचं राष्ट्रगीत आणि तिसरा आर म्हणजे भारताचं राष्ट्रगान RRR हे स्वीकारण्यात आलं 24 जानेवारी 1950च्या प्रसिद्ध तारखेला.
एवढंच नाही विद्यार्थी मित्रांनो, 24 जानेवारी 1950ला जेव्हा सर्व सदस्य स्वाक्षऱ्या करत होते तेव्हा बाहेर रिमझिम पाऊस चालू होता असं सुद्धा म्हणण्यात येतं. इनफॅक्ट 2014-15च्या राज्यसेवा परीक्षेला हा प्रश्न पण आला होता की ज्या वेळेस संविधान सभेचे 284 सदस्य संविधानावर स्वाक्षरी करत होते त्यावेळेस बाहेर रिमझिम पाऊस चालू होता, जो एक चांगला शगुन किंवा शुभ शगुन मानण्यात आला. यानंतर महत्वाची माहिती म्हणजे शेवटी आपल्या 26 जानेवारी 1950ला भारताची राज्यघटना ही अंमलबजावणी आली. तुम्ही बघू शकता की भारताच्या संविधानाचं जे नक्षीकाम केलेलं नंदलाल बोस यांनी आणि प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी लिहिलेली इंग्लिश कॉपी इथे उपलब्ध नाही, परंतु हिंदीमध्ये ही वसंत कृष्ण वैद्य यांनी लिहिलेली आणि आपल्या महाराष्ट्रासाठी आपली मायबोली मराठीमध्ये उद्देशिका भारताचे संविधान, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा अशा याच्यामध्ये सुरुवात होते. यामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द मात्र 26 जानेवारी 1950च्या राज्यघटनेच्या मूळ आवृत्तीत नव्हते, ते नंतर 42वी घटनादुरुस्ती 1976ने समाविष्ट करण्यात आले. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतीय राज्यघटनेचा पहिलंच पेज म्हणजे पहिलंच पान म्हणजे उद्देशपत्रिका किंवा प्रस्ताविका किंवा प्रस्तावना किंवा सरनामा, ज्या काही नावाने ओळखण्यात येतं, प्रिएम्बल सुद्धा म्हणतो आपण त्याला, प्रिएम्बल. यामध्ये परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा की इकडे तुम्हाला दिसणार वृषभ, म्हणजे तुम्ही संविधानाचा प्रिएम्बल बघत आहे आणि उद्देशपत्रिकेला बघताना तुमच्या डाव्या हाताला वृषभ आणि उजव्या हाताला इकडे हत्ती, तर इकडे एकदम बॉटम राईटला तुम्हाला वाघ किंवा सिंह दिसेल, तर इकडे नाही का डाव्या हाताला तुम्हाला घोडा दिसेल, घोडा. हे चारीचे चारी वन्य आपला प्राणी हे लक्षात ठेवावे लागेल तुम्हाला. आणि कमळाच्या फुलांमध्ये सजवलेलं, तर या सगळ्या माहिती लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, 26 जानेवारी 1950च्या या आपल्या 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची सुरुवात झाली आणि 26 जानेवारी 1950ला या 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाच्या संपूर्ण कालावधीमध्ये आपण आपल्या राज्यघटनेला तयार करून त्याला अंमलबजावणी 26 जानेवारीला केलं. त्याचमुळे तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आणि आज इतक्या वर्षानंतर सुद्धा आपली भारतीय राज्यघटना इतर देशांच्या तुलनेमध्ये तेवढीच तंतोतंत उभी आहे आणि या राज्यघटनेचा मान सन्मान आदर करणं आपलं मूलभूत कर्तव्य आहे. तर सर्व विद्यार्थी मित्रांना 26 जानेवारी 2025 आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. वंदे मातरम. प्रजासत्ताक दिन चिराई हो. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. जय हिंद, जय महाराष्ट्र.